नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा आपला जो व्हिडिओ आहे त्याचं शीर्षक आहे विखे जिंकणार की थोरात। हे शीर्षक वाचून ऐकून पाहून आपण बुचकळ्यात पडाल। याचं कारण असं आहे की विखे पाटील आणि थोरात साहेब हे जे दोन दिग्गज नेते नगर जिल्ह्यातले आहेत ते काही एकमेकांच्या विरोधात उभे नाहीत। मग विखे जिंकणार की थोरात या शीर्षकाला काय अर्थ आहे असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल। पण प्रत्यक्षात परिस्थिती कशी आहे, राजकीय परिस्थिती कशी आहे ते आपण बघूयात। कारण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातला राजकीय संघर्ष सध्या शिगेला पोहोचलेला आहे। आता हे एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार केला, एकमेकांच्या विरोधात यंत्रणा उभी केलेली आहे। आता शिर्डीमधनं विखे पाटील म्हणजे शिर्डी हे विखे पाटील यांचं होम ग्राउंड 7 वेळा ते इथून निवडून गेलेले आहेत। या निवडणुकीत प्रभावती घोगरे या बाळासाहेब थोरातांनी उभ्या केलेल्या उमेदवार त्यांच्या विरोधात उभे आहेत। तसे अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा देखील आहेत। लढत तिरंगी आहे। तिरंगी होईल का नाही हे मतदानात समजेल, परंतु कागदावर लढत तिरंगी आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये प्रभावती घोगरे या थोरातांच्या पाठबळावर उभ्या असलेल्या उमेदवार आहेत। यांना प्रभावतीताईंना उभं करण्यासाठी थोरातांनी पहिलं काम काय केलं तर थोरात साहेबांनी ही सीट म्हणजे शिर्डीची सीट काँग्रेसकडे घेतली। काँग्रेसकडे सीट घेतली त्यापूर्वी गणेश कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्रभावती घोगरे यांना भाषणाची विशेष संधी देऊन एका अर्थाने त्यांना त्याच वेळेस लॉन्च केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी। दक्षिणेतही त्यांना जाणीवपूर्वक भाषणांची संधी दिली आणि त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके या लढतीमध्ये त्यांनी प्रभावती ताई घोगरेंना दक्षिणेत फिरवलं आणि त्याच वेळेस ते स्पष्ट संकेत देत होते की आता पुढची लढाई शिर्डीमध्ये आहे आणि आमचा उमेदवार आम्ही निश्चित केलेला आहे। तो निश्चित केलेला उमेदवार अर्थातच प्रभावती ताई घोगरे या होत्या। यात म्हणजे हे सगळं हा इतिहास किंवा ह्या सगळ्या घटना आपण उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या आहे। आता त्यांच्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेबांची सभा घेतली। आता बघा, पवार साहेब तसे त्यांच्या राष्ट्रवादीचा प्रचार करत होते, पण इथे खास बाब म्हणून पवार साहेबांची सभा झाली, त्याला विखे आणि पवार या संघर्षाची अर्थात झालर होती। प्रियंका गांधीची सभा थोरात साहेब संगमनेरात घेऊ शकत होते, इथून शिर्डीतले लोक तिकडे नेऊ शकत होते, परंतु त्यांनी प्रियंका गांधींची सभा राहत्यात घेतली। संगमनेरातले लोक म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघ, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघाची मिळून जी सभा होती ती त्यांनी जाणीवपूर्वक राहत्यात घेतली, म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघात घेतली होती। तिथं वातावरण निर्मिती केली, त्यांच्या मागे स्वतःची यंत्रणा प्रभावतीताईंच्या दिमतीला दिली। मतदान घडून आणण्यासाठी जे काही करणं आवश्यक होतं ते सर्व काही थोरात साहेबांनी केलं। त्यामुळे शिर्डीत एका अर्थाने विखे विरुद्ध थोरात असा सामना आहे। यापूर्वी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी खासदार कैलासवासी शंकरराव काळे आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी कुठल्या ना कुठल्या निवडणुकीमध्ये असाच रस्त्यावर उतरून विखे पाटलांच्या इथल्या सत्तेला आव्हान दिलं, त्यांच्या विरुद्ध राजकीय संघर्ष केला। हे मी एक पत्रकार म्हणून जवळून निहाळलं आणि या संघर्षाची किंमत पुढे या तीनही नेत्यांना वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीने मोजावी देखील लागली। हे मी एक पत्रकार या नात्याने जवळून बघितलं। आता थोरात थेट संघर्षासाठी त्यांच्या विरोधात उतरलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये दक्षिणेत त्यांनी निलेश लंकेंना विजय मिळवून दिला आहे आणि आता ही लढाई शिर्डीमध्ये आलेली आहे। मग ही थोरातांनी ज्यावेळेस ही चाल केली तर विखे पाटलांनी काय केलं,
तर विखे पाटलांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच डॉक्टर सुजय विखे पाटील या विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले. त्यांनी विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला, गावोगाव बैठका घेतल्या, वाड्या वस्त्यांवर बैठका घेतल्या, थेट संपर्क साधण्यावर भर दिला. एक JP नड्डा साहेबांची सभा जर सोडली तर मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मोठे वक्ते आणायचे नाहीत, आपल्या आपल्या पातळीवर या इथे सभा घ्यायचा, सभेत फारशी ताकद खर्च करायची नाही, मतदान घडून आणण्यासाठी सर्व शक्ती वापरायची. त्याचं कागदावर नियोजन त्यांनी केलं. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांची रचना करून जास्तीत जास्त मतदार घराबाहेर काढणे, जास्तीत जास्त मतदान आपल्या बाजूने घडवून आणणे, अशी एक काहीशी थोडीशी वेगळी रणनीती विखे पाटलांनी त्यांच्या या होम ग्राउंडमध्ये थोरातांशी सामना करताना वापरली. आता संगमनेरात बघा काय झालं. संगमनेरात 8 वेळा थोरात साहेब आमदार आहेत, महसूल मंत्री प्रदीर्घ काळ होते असं बोललं जातं. म्हणजे विखे पाटलांनीच तिथल्या सभेत सांगितलं की आजवर थोरात साहेब हे विरोधी उमेदवार त्यांच्या विरुद्ध कोण असावं हे थोरात साहेबच ठरवायचे. विरोधी उमेदवाराचं तिकीट संगमनेरात थोरात साहेब फिक्स करायचे आणि ह्या लुटूपुटूच्या लढाईमध्ये त्यांना सातत्याने विजय पण मिळत आला. अपवाद वगळता अशा लढाया मॅच फिक्सिंग एका अर्थाने होतं. हे बऱ्याच प्रस्थापितांच्या मतदारसंघामध्ये असं होत असतं. ही बाब प्रचाराच्या भाषणामध्ये विखे पाटलांनी प्रकर्षाने मांडली. मग गेल्या 5 वर्षात विखे पाटलांनी सुद्धा संगमनेरामध्ये प्रचंड मोठी मेहनत घेतली. त्यांचा असा दावा आहे की थोरात साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते एकतर ठेकेदार आहेत, वाळूवाले आहेत, खडीवाले आहेत, क्रशरवाले आहेत. तर मग पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जे जाळं आहे त्याच्यावर अटॅक केला, त्यांच्यावर कारवाया झाल्या. तिथून पुढे संघर्षाला सुरुवात झाली. काही ग्रामपंचायतीसुद्धा विखे पाटलांनी आपल्या ताब्यात घेतल्या. जसा की गणेश कारखाना शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये थोरातांनी ताब्यात घेतला. हे मोठं व्यासपीठ इथे विरोधकांना मिळालं. तसं तिथे सुद्धा काही ग्रामपंचायती विखे पाटलांनी संगमनेरामध्ये ताब्यात घेतल्या. आता धांदरफळची जी घटना अगदी अलीकडच्या काळात घडली, वसंतराव देशमुखांनी डॉक्टर जयश्री थोरात यांच्या विरुद्ध वादग्रस्त विधान केलं. त्याची प्रतिक्रिया इतकी जोरदार उमटली की एका अर्थाने डॉक्टर जयश्री थोरात यांचं लॉन्चिंग झालं. म्हणजे प्रस्थापितांच्या नव्या पिढीला लॉन्चिंग करताना वेगवेगळे कार्यक्रम घ्यावे लागतात, वेगवेगळी आंदोलनं, सभा, संमेलनं, त्याला आपण काय म्हणतो सोशल मीडियामधून वेगवेगळे रील्स टाकणं, स्वतःला प्रेझेंट करणं, स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागतो. ह्या एकाच घटनेने एका रात्रीत त्यांचं लॉन्चिंग झालं. हे संघर्षाचं फलित क्रमांक 1. फलित क्रमांक 2, विखे गटाच्या गाड्या या घटनेनंतर जाळण्यात आल्या. त्यामुळे त्याच्यामध्ये विखे गटात प्रतिक्रिया उमटली. विखे गट देखील चार्ज झाला. ही या संघर्षाची ही सुद्धा दुसरी बाजू आहे. असं डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणतात की तळेगाव आणि साकूर गटामध्ये माझ्या ज्या सभा संगमनेरात झाल्या त्याला झालेल्या गर्दीमुळे मी रिचार्ज झालो. म्हणजे हा संगमनेरातल्या संघर्षाचा त्यांच्या दृष्टीने आणखीन तिसरा फायदा. परिणिती अशी झाली की या संगमनेरमधल्या सभेतून आणि शिर्डीमधल्या आता इथल्या नगर मनमाड रोडचा प्रश्न, गोदावरी कालव्यांचा प्रश्न, काही रस्त्यांचा प्रश्न, असे विविध प्रश्न या निवडणुकीमध्ये जसं दहशतवाद केंद्रस्थानी ठेवून थोरातांनी हे प्रश्न मांडले, तसे तिकडे विखे गटाने प्रामुख्याने डॉक्टर सुजय विखे पाटलांनी तळेगावचा पाणी प्रश्न, तळेगावचा शेतीचा प्रश्न, तळेगावमधल्या रस्त्यांचा प्रश्न, साकूर गटातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यातले खड्डे, डांबरावर मुरुम टाकणे, दोन्ही बाजूचे नेते एकाच समस्येवर म्हणजे एकाच प्रकारच्या समस्येवर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका करत होते. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या एक लक्षात आलं की दोन्हीही नेते आपला मतदारसंघ प्रगत आहे असा दावा करीत असले तरी पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीच्या पाण्यापर्यंतचे प्रश्न दोन्हीही मतदारसंघामध्ये आहे. एवढ्या आपल्या सामान्य माणूस म्हणून आपल्या ज्ञानात भर पडली. आता ह्या सगळ्या संघर्षानंतर विखे पाटलांनी अमोल खताळ हा युवा चेहरा मैदानात उतरवला. त्यांचा दावा असा आहे की हा चेहरा पहिला असा आहे की हा खराखुरा विरोधी उमेदवार आहे.
त्याच्या मागे सुद्धा अर्थातच विखे पाटलांनी पूर्ण शक्ती उभी केली, स्वतःची यंत्रणा दिमतीला दिली आणि त्यामुळे निवडणूक तिथली सुद्धा रंगतदार झाली. आता विखे संगमनेरात आणि थोरात शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये अशी रचना किंवा असं चित्र या निवडणुकीत बऱ्याच वेळा पाहायला मिळालं. मग लोकसभा निवडणुकीनंतर संगमनेरमध्ये विखे पाटलांनी घेतलेली मेहनत, केलेला संघर्ष आणि वसंतराव देशमुखांमुळे त्या घटनेला मिळालेला टर्न, त्याच्या दोन्ही बाजू आपण आत्ता त्याची चर्चा केली. तसं शिर्डीमध्ये येऊन थोरातांनी घेतलेली मेहनत, प्रभावतीताईंच्या मागे उभी केलेली ताकद, ह्या दोघांनीही एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन मेहनत घेतलेली आहे. मग आता कोणाची मेहनत जास्त फळाला येते, कोणाच्या मेहनतीला लोक प्रतिसाद देतात, याचा जर आपण मतदानाच्या निकालानंतर म्हणजे या निवडणुकीच्या निकालानंतर धांडोळा घेतला तर मग आपल्या लक्षात येईल की या विखे आणि थोरात या संघर्षामध्ये नेमकं कोण जिंकलं. जरी हे दोन्ही मातब्बर नेते एकमेकांच्या विरोधात उभे नसले तरी त्यांनी आपले समर्थक एकमेकांच्या विरोधात उभे केले आहेत. त्यामध्ये या दोघांनी घेतलेली मेहनत, याचा मी परत पुनरुच्चार करतो, ती किती फळाला येते यावर आजच्या आपल्या या व्हिडिओचं जे शीर्षक आहे विखे जिंकणार की थोरात, हे सगळं विश्लेषण त्याला समोर ठेवून, या विधानाला, या शीर्षकाला समोर ठेवून मी केलेलं आहे. हे जर आपणास आवडलं असेल, पटलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.